हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास या पुस्तकातील दुसरा पाठ इतिहास लेखन भारतीय परंपरा हा शिकणार आहोत. इतिहास लेखनाची भारतीय परंपरा कशी होती हे आता आपण या पाठात शिकणार आहोत. पहिल्या पाठामध्ये आपण पाश्चात्य परंपरा पाहिली होती इतिहास लेखनाची. या पाठामध्ये आपण भारतीय परंपरा कशी होती ते शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला पाठ इतिहास लेखन भारतीय परंपरा. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात इतिहास लेखनाविषयी कोणते कार्य झाले याचा विचार आपण या पाठात करणार आहोत. कोणकोणते मुद्दे आपण या पाठात पाहणार आहोत तर भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल, भारतीय इतिहास लेख, विविध तात्विक प्रणाली हे या पाठात आपण शिकणार आहोत. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. सुरू करूयात. प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन काळातील इतिहास लेखन कसं होतं बघा. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. मौखिक परंपरेने म्हणजे गायनातून, पोवाड्यातून, या सगळ्या म्हणजे मौखिक म्हणजे मुखातून ज्या गोष्टी बाहेर पडतात तशा पद्धतीने या सगळ्या स्मृती जपल्या जात होत्या. लिखित स्वरूपात नोंदी नव्हत्या, फक्त मौखिक परंपरेने या सगळ्या नोंदी जपल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. प्राचीन भारतामध्ये फक्त मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. त्यानंतर लिखित स्वरूपात आपल्याला केव्हापासून आढळतं तर हडप्पा संस्कृतीमध्ये जे प्राचीन लेख मिळालेत त्यांच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये लेखनकला जी आहे, लिखित स्वरूपात जो इतिहासाची साधने आपल्याला आता उपलब्ध आहेत किंवा आपण जे अभ्यासतो ती लेखनकला केव्हापासून अस्तित्वात होती तर इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालेले नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून झाली. सम्राट अशोकाच्या काळात अनेक स्तंभालेख, शिलालेख लिहिले गेले. या सगळ्यांचा अभ्यास आपण मागील इयत्तांमध्ये केला आहे. सम्राट अशोकाने अनेक स्तंभालेख आणि शिलालेख लिहिले होते. अशाच पद्धतीने अनेक शिलालेख आणि स्तंभालेख खूप आहेत. तर या अशोकाच्या काळापासून, मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून याची सुरुवात झाली. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. ही सर्व इतिहासाची साधने आपल्याला इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ म्हणजे त्या काळी कोणते राजे होते, कोणते राजे होऊन गेले, त्यांची वंशावळ काय होती म्हणजे त्यांची पुढची पिढी काय होती, त्यानंतर सत्तेवरती कोण होतं ही वंशावळ आपल्याला समजते. राज्यविस्तार, त्या राजाच्या काळात राज्यविस्तार कुठंपर्यंत झाला याचीही माहिती आपल्याला तिथून मिळते. तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून मिळते, या सगळ्या लेखांमधून मिळते. इथे एक ताम्रपट दिला गेला आहे, हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. सोहगौडा ताम्रपट हा एक ताम्रपट आहे. इतिहास लेखनातील अत्यंत महत्त्वाचं साधन आहे ताम्रपट. हा ताम्रपट सोहगौडा म्हणजेच जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश, आताचं ठिकाण सांगायचं झालं तर जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश या ठिकाणी सापडला होता. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख हा ब्राह्मी लिपीत आहे. ही जी लिपी दिसते आपल्याला इथे दिसत आहे ती ब्राह्मी लिपी आहे. लेखनाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी म्हणजेच पर्वत, ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. इथे आपल्याला या ताम्रपटामध्ये दिसतंय, इथे पारासहित असलेला हा जो वृक्ष आहे
त्यानंतर हे जे एकावर एक 3 कमान अशी रचलेले आहेत म्हणजे हे पर्वताचं चिन्ह आहे. तसेच हे कोठार घर आहे किंवा ज्याला जिथे धान्य साठवून ठेवलं जातं असं हे कोठार आहे इथे दाखवलेलं आहे. आणि या सगळ्यांचं वर्णन इथे आपल्याला अशा पद्धतीचं हे जे वर्णन इथं केलं आहे हे नाण्यांवरही आढळतं. 4 खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतींप्रमाणे दिसणारे चिन्ह हे कोठार घरांचे निदर्शक असावेत. म्हणजे कोठार घर दाखवायचं त्यांनी प्रयत्न तिथे केला आहे असे अभ्यासकांचं मत आहे. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात दिला आहे. ब्राह्मी लिपीमध्ये जो लेख तिथे लिहिला गेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. अनेक अभ्यासकांचं असं मत आहे की हे कोठार घर आहे किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आता आपण निरीक्षण केलं या सगळ्या अभ्यासकांनी मांडलेली ही मतं आहेत. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण महाभारत ही 2 महाकाव्य आहेत आपली, रामायण महाभारत. त्यानंतर पुराणे, एकूण 18 पुराणे आहेत. आणि जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथ याखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची अत्यंत महत्त्वाची साधने मानली जातात. ही जी रामायण महाभारत ही आपली 2 महाकाव्य आहेत. 18 पुराणे, 4 वेद, 6 वेदांत. तसेच ही सगळी जी गोष्ट या सगळ्या हे सगळं साहित्य आहे हे सगळं साहित्य इतिहास लेखनाचं महत्त्वाचं साधन आहे. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. पूर्वीच्या काळी जे राजे रजवाडे होऊन गेले, खूप मोठे मोठे जे राजे झाले, त्यांच्या दरबारामध्ये जे व्यक्ती होते किंवा जे दरबारामध्ये व्यक्ती असत ते त्यांच्या राजघराण्यांचा इतिहास लिहित असत. आणि हा इतिहास नंतर महत्त्वाचं साधन म्हणून ओळखला जाऊ लागला. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. बाणभट्ट या कवीने हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिले आहे. वर्धन वंशाचा राजा हर्षवर्धन याच्या दरबारामध्ये बाणभट्ट हा कवी होता. या बाणभट्टाने हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिले आहे. हर्षवर्धनाचं जीवनचरित्र आहे हर्षचरित म्हणजेच. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केले गेलेले आहे. सांगण्याचा उद्देश असा की हे जे काव्य लिहिलं जातं किंवा जो काही इतिहास त्या काळचा लिहिला जातो तर त्या इतिहास काळामध्ये फक्त त्यांचं जीवनचरित्रच लिहिलं जात नाही तर त्या काळचा समाज कसा होता, आर्थिक परिस्थिती काय होती, राजकीय परिस्थिती काय होती, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन कसं होतं या सगळ्यांचं चित्रणसुद्धा त्या ग्रंथांमध्ये आपल्याला आढळतं. त्या तत्कालीन इतिहासामध्ये लिहिलं गेलेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर पुढे आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. काश्मीरच्या इतिहासावरचा हा जो ग्रंथ लिहिला गेला आहे राजतरंगिणी तो कल्हण याने लिहिला आहे. कनिष्कच्या दरबारामध्ये कल्हण हा कवी होता. त्याने हा ग्रंथ लिहिला आहे राजतरंगिणी. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. म्हणजे शास्त्रशुद्ध म्हणजे त्यामध्ये लिहिलेली ज्या काही नोंदी आहेत त्या किती सत्य आहेत, त्या शास्त्रशुद्ध आहेत याविषयी आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख आहेत, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला आहे असा उल्लेख कल्हणाने केला आहे. त्याने सांगितलं आहे की हा जो ग्रंथ मी लिहिला आहे तो या सगळ्या गोष्टींचा विचार करून लिहिला आहे, चिकित्सक अभ्यास करून त्याने हा ग्रंथ लिहिला आहे असं त्याचं म्हणणं आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राजकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. अनेक इतिहासकार मुस्लिम राजकर्त्यांमध्ये सुद्धा होऊन गेले, त्यांच्या दरबारामध्ये सुद्धा होऊन गेले. वरती आपण पाहिलं की हर्षचरित हे बाणभट्ट या कवीने लिहिलं आहे, तर कल्हण याने राजतरंगिणी हा काश्मीरचा इतिहास सांगणारा हा ग्रंथ लिहिला आहे. त्यानंतर इकडे चौहान वंशाचा जो राजा होता पृथ्वीराज चौहान तृतीय त्याच्या दरबारामध्ये
चंदवरदाई होता. त्याने पृथ्वीराज रासो हा ग्रंथ लिहिला आहे, ज्यामध्ये चौहान वंशातील पृथ्वीराज तृतीय याचे पराक्रम आणि त्याच्या वेळची कारकीर्द कशी होती, त्यावेळचे सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन कसं होतं याविषयीचा अभ्यास त्यामध्ये आपल्याला आढळतो. त्यानंतर जयदेव याने लिहिलेला गीतगोविंद हा धर्मग्रंथ हा ग्रंथ आहे. त्यामध्ये कृष्णभक्तीचा महिमा त्याने सांगितलेला आहे. वेगवेगळे ग्रंथ हे रचले गेले. त्यानंतर हे जे इतिहासकार होते, तसेच मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारात सुद्धा इतिहासकार होते, ज्यांनी त्यांच्या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीचा इतिहास लिहिला आहे. अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव आपल्याला त्यामध्ये दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्णी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. जियाउद्दीन बर्णी याने कोणता ग्रंथ लिहिला आहे, तर तारीख-ए फिरोजशाही हा त्याने ग्रंथ लिहिला आहे. तारीख-ए फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकींच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. म्हणजे जो कोणी इतिहासकार आहे त्याने फक्त त्याचा जो राजा आहे किंवा राज्यकर्ता आहे त्याचे फक्त चांगले गुण म्हणजे कल्याणकारी धोरण आणि त्यांनी केलेले पराक्रम इतकंच फक्त त्या ग्रंथामध्ये न लिहिता त्यांचे चुकीचे धोरणं किंवा त्यांचे जे दोष आहेत त्यांचे सुद्धा चिकित्सक विवेचन किंवा या सगळ्या नोंदीसुद्धा त्या ग्रंथामध्ये लिहिल्या गेल्या पाहिजेत असे त्याने सांगितले होते. असा त्याने इतिहास लेखनाचा एक पैलू सांगितला होता. त्याने इतिहास लेखन कसे करायला हवे हे सांगितलं होतं. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा असं त्याचं मत होतं. जियाउद्दीन बर्णीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. माहिती आहे का तुम्हाला, अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन यासंबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली आहे. अल्बेरुनी याने अरेबिक भाषेमध्ये ही सगळी माहिती लिहून ठेवली आहे. पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले आहेत. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासीर म्हणजे हसन निजामी याने लिहिलेला ताजुल मासीर, मिनाज ई सिराज याने लिहिलेला तबाकत ई नासिरी, अमीर खुसरो याचे विपुल लेखन. अमीर खुसरो हा अल्लाउद्दीन खिलजी याच्या दरबारातील अत्यंत मोठा व्यक्ती होता, अत्यंत मोठा कवी होता अमीर खुसरो. त्याने लिहिलेले विपुल लेखन. तुजुके तिमुरी हे तैमूरलंग याचे आत्मचरित्र आहे. तर याहिया बिन अहमद सरहिंदी लिखित यांनी लिहिलेलं तारीख-ए मुबारकशाही यांसारखे ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते की त्यावेळचा कालखंड कसा होता, सामाजिक जीवन, राजकीय जीवन, आर्थिक जीवन कसे होते, संस्कृती परंपरा काय होत्या, या सगळ्यांची माहिती आपल्याला या सगळ्या ग्रंथातून मिळते. तसेच परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. अनेक परकीय प्रवासी आपल्या भारत देशामध्ये प्रवास करण्यासाठी आले होते. त्यांची प्रवास वर्णनंसुद्धा आपल्याला हा इतिहास, हा कालखंड समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहेत. इब्न बतूता हा जो प्रवासी होता तो मोरोक्को या देशातून आला होता. त्यानंतर अब्दुल रजाक, मार्को पोलो, निकोलो कोंटी जो इटली या देशातून आला होता 15व्या शतकामध्ये. तसेच बार्बोसा हा पोर्तुगीज होता, पोर्तुगाल या देशातून तो आला होता. त्यानंतर डॉमिंगोस पेस हा सुद्धा पोर्तुगालमधून आला होता, जो कृष्णदेवरायाच्या काळात आला होता. हे सगळे जे प्रवासी आहेत त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णनंसुद्धा महत्त्वाची आहेत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. मुघल काळातील इतिहास त्यांनी लिहिला आहे, हे त्या काळातील इतिहासकार होते. त्यानंतर पुढे मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यांनी या गोष्टींवर भर दिला होता, राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा जो संस्थापक होता बाबर,
याचे आत्मचरित्र तुझुक-ए बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. तुझुक-ए बाबरी हे जे आत्मचरित्र आहे ते बाबरचे आहे. बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. इब्राहिम लोदी आणि बाबर या दोघांमध्ये युद्ध झालं होतं, पानिपतची पहिली लढाई. आणि त्यानंतर मुघल वंशाची स्थापना बाबर याने केली होती. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. तुझुक-ए बाबरीमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. तसेच त्याला करावी लागलेली युद्धे यांचेही त्यामध्ये वर्णन आहे. बाबर याने केलेली अत्यंत महत्त्वाची अशी 4 युद्धे म्हणजे पानिपतचं पहिलं युद्ध, खांडवाचं युद्ध, चंदेरीचं युद्ध आणि घाघराचं युद्ध यांची वर्णने तुझुक-ए बाबरी या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतील, या आत्मचरित्रामध्ये लिहिली गेली आहेत. त्यानंतर इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. पूर्वग्रहविरहित म्हणजे पूर्वग्रह नसलेली आणि वास्तववादी सत्यता मांडणारी अशी संशोधन पद्धती होती. अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा या ग्रंथातून आपल्याला आढळते. त्यानंतर पुढे आहे बखर. बखर म्हणजे काय तर बखर म्हणजे इतिहास किंवा ऐतिहासिक गोष्टी सांगणारी हकीकत किंवा बातमी म्हणजेच बखर. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. वेगवेगळ्या बखरी आजपर्यंत लिहिल्या गेल्या. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर ही आहे. ही बखर छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही लिहिली आहे. कृष्णाची आनंद सभासद यांनी ही बखर राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांच्या कारकिर्दीत लिहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून आपल्याला मिळते. म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे पराक्रम केले आहेत त्या पराक्रमांचं वर्णन या बखरीमध्ये आपल्याला आढळतं, जे कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही लिहिली आहे, सभासद बखर. त्यानंतर आहे भाऊसाहेबांची बखर. या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. पानिपतचं तिसरं युद्ध ज्यामध्ये भाऊसाहेबांची बखर या बखरीमध्ये हे वर्णन केलं गेलं आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे. त्यानंतर होळकरांची कैफियत. या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बखरी असतात. हे सगळे प्रकार आहेत बखरींचे. अनेक बखरी आजपर्यंत लिहिल्या गेल्या आहेत. त्यामध्ये वर्णन वेगवेगळ्या राजकर्त्यांची केली गेली आहेत. अशा पद्धतीने इथपर्यंतचा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण पाहिलं की कोणकोणत्या जे महान व्यक्ती होऊन गेले त्यांनी काय इतिहास लिहिला आणि ती इतिहासाची महत्त्वाची साधने कोणती होती, प्राचीन काळातील इतिहास लेखन कसं होतं हे आपण पाहिलं. त्यानंतर ताम्रपट, स्तंभालेख ही महत्त्वाची इतिहासाची साधने आहेत हे आपण पाहिलं. मध्ययुगीन काळामध्ये जे इतिहास लेखन झालं ते कोणाद्वारे केलं गेलं हे सुद्धा आपण आत्ता पाहिलं. अशा पद्धतीने इथपर्यंतचा भाग आपण पाहणार आहोत. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.